त्याच्यामुळे माझं नाव आयरीन डिकुना. मी नालासोपारामध्ये राहते आणि मला डिप्रेशन होतं आणि संधिवाताचा पण त्रास होता. पण मी औषध वगैरे केलेलं त्याच्यावरून मला म्हणजे एवढं काही बरं वाटत नव्हतं. पण आता तुमचं औषध केल्यामुळे होमिओपॅथचं मला बरंच काही फरक पडलेला आहे. आणि माझा उजव्या पायाचा गुडघा दुखत होता. मला चालायला पण होत नव्हतं, खाली बसता उठता पण येत नव्हतं. पण आता ते व्यवस्थित आहे, म्हणजे 75% माझा फरक पडलेला आहे. डिप्रेशन होतं म्हणजे मला भीतीसारखं वाटायचं आणि मी बाहेर कुठे फिरू जाऊ शकत नव्हती, घरातून बाहेर पण उतरू शकत नव्हती. पण आता मला या औषधाने बरं पडलं आहे. मी अगोदर औषध केलेलं, त्या औषधाने मला तात्पुरता आराम मिळायचा. पण या औषधाने होमिओपॅथच्या औषधाने मला एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आजार बरा झालेला आहे माझा. आता डिप्रेशनची ॲलोपॅथिक औषध चालू आहे? हां, माझं औषध चालू आहे. नाही, ते औषध मी बंद केलेलं आहे. पण हे तुमचंच औषध चालू आहे. दुसरं मी कोणतंच औषध घेत नाही. भीती आणि बेचैनी? हां, ते आता बरं झाले. नॉर्मल वाटते? हां, नॉर्मल एकदम. नाही एवढं काय. आलं होतं तर तेव्हा कसं आले होते तेव्हा मला एकदम भीतीमध्ये मी बाहेर पण पडू शकत नव्हते. म्हणजे एकदम मनामध्ये एकदम भीती व्हायची. बाहेर कुठे फिरायचं नाही, घरातल्या घरात राहायची. आणि मला कोण पण बोलायचं की तू कुठे जात नाही, पण मला माझ्या मनामध्ये भीती आहे त्याच्यामुळे मी घरातून बाहेर निघत नव्हती. आणि त्या मी जे इंग्लिश औषध केलेलं ते तात्पुरतंच मला आराम मिळायचा. आणि त्या औषधाने मला म्हणजे पुन्हा असं अचानक कोण मरण पावलं किंवा कोणाचं काय झालं असं एकदम वाटलं, ॲक्सिडेंट झालं की मला एकदम भीती वाटायची. आणि आता कोविडमुळे म्हणजे कोविड आमच्या घरामध्ये माझ्या ऐकल्यानंतर मी विचार केला आमच्या घरात जर कोविड झाला आणि काय झालं, त्याच्यामुळे अजून मला त्रास झाला या कोविडमध्ये. आणि त्या कोविडनंतर मी तुमच्याकडे जेव्हा औषधाला आले त्या औषधाने होमिओपॅथच्या औषधाने माझं पूर्ण बरं झालेलं आहे.